आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाणे त्यांच्याकडे जाऊया। सुष्मिता, खरं तर इतर वेळेला शांत असणारा समाज समजला जातो, शांतपणे आंदोलनं केली जातात, मात्र आज अतिशय आक्रमक पवित्रा बघायला मिळतोय। पुन्हा एकदा आपण संपर्क साधायचा प्रयत्न करूया, मात्र ही जी दृश्य आहेत तर सगळी माध्यमं जी आहेत ती प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतायत, मात्र प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। अतिशय वर्दळीचं असं हे ठिकाण आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने जैन समाज एकवटलेला दिसतोय आणि कबूतरखान्यावरती असलेली ताडपत्री जी आहे त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर उभं केलं होतं, बांबू होते, ते सगळे काढण्याचा प्रयत्न केला जातोय। कबूतरखाना हटवण्यावरून आक्रमक झालेल्या सगळ्या महिला या ठिकाणी जमल्यात आणि ताडपत्री काढण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांशी सुद्धा वाद होतोय, घोषणाबाजी केली जाते, हातामध्ये फलक दिसत आहेत। मोठ्या संख्येने जैन समाज या ठिकाणी दाखल झालेला आहे। मोठ्या संख्येने कबूतरखाना या परिसरामध्ये जैन समाज आपल्याला दाखल झालेला बघायला मिळतोय। या ठिकाणची ताडपत्री काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। मागच्या अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी कबुतरांना खायला देत होतो, मात्र यावरती बंदी घातल्यामुळे ही बंदी अन्यायकारक आहे अशी भावना या सगळ्या आक्रमक आंदोलकांकडून व्यक्त केली जाते। मुक्या प्राण्यांना त्रास होऊ नये, मुक्या पक्ष्यांना त्रास होऊ नये अशा प्रकारचे फलक खरं तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आंदोलक मोठ्या संख्येने, जैन समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी बघायला मिळतो आणि तितकाच मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून शांतता राखण्याचं विनंती केली जाते, मात्र घोषणाबाजी केली जाते। त्या ठिकाणी असलेले बांबू असतील ते काढण्याचा प्रयत्न केला जातोय। ही जी दृश्य बघतो त्या ठिकाणी हा कबूतरखाना आहे, खरं तर वर्दळीचं ठिकाण आणि या ठिकाणीच मोठ्या संख्येने जैन समाज एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कबूतरखाना हटवण्यावरून हा सगळा राडा होताना आपल्याला दिसतोय आणि जोरदार घोषणाबाजी आणि ताडपत्री या ठिकाणी जी होती ती पूर्णपणे काढून टाकली जाते। या ठिकाणचे बांबू सुद्धा काढले जात आहेत। इतके वर्ष आम्ही या ठिकाणी कबुतरांना खायला देतो आणि आता बंदी घातल्यामुळे त्यांना खायला घालता येत नाहीये, अनेक कबूतर मरतायत अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली जाते। अशा प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। ही बंदी उठवावी। यदि प्रशासन साथ में है तो हमें कोई आंदोलन नहीं करना है, लेकिन कोई आंदोलन नहीं करना है। तो शासन ने जो निर्णय लिया है वो आपको मान्य है और आपका कहना है कि ये आंदोलन नहीं होना चाहिए। आंदोलन के सपोर्ट में या विरोध में नहीं है। हमारा एक ही उद्देश्य है, खाली कबूतर को जीव को दाना पानी मिले। शासन ने जो निर्णय लिया है वो आपको मान्य है। शासन निर्णय कर रहा है, जो भी कर रहे हैं, हमें उससे कोई प्रॉब्लम नहीं है। एक ही है, कबूतरों को दाना पानी मिलना चाहिए। आपने जो कल कहा है वो हम सब सुने हैं, हम उनका स्वीकार करते हैं। आप उधर देख लीजिए माननीय जी, अभी तक ये चबूतरा खुला नहीं है। इनके ऊपर जो कबूतर है आज भी भूखे हैं, उनका मुंह छिल रहा है। क्या आप में थोड़ी सी जीव दया है और आप अपने आप को सनातनी मानते हो तो मेहरबानी करके इनके सामने एक बार देखो। दाना पानी लिए बिना तड़प रहे हैं, इसके सामने देखो, मेहरबानी करो। कंट्रोल फीडिंग को लेकर आपका विरोध रहेगा? हमारा किसी भी चीज का विरोध नहीं रहेगा। हमारा एक ही लक्ष्य रहेगा, इनको खाना मिलना चाहे आप लोखंड की प्लेट में डालो, चांदी की प्लेट में डालो, सोने की प्लेट में डालो, उससे हमें कोई मतलब नहीं है। हमारा सिर्फ एक ही मतलब है, इनको खाना मिलना चाहिए, दाना पानी मिलना चाहिए। दाना पानी लेकिन आज औरतों ने फिर ये शेड क्यों तोड़ दिया? औरतें सब सामने आई और उन्होंने देखिए जब बीएमसी ने डिसीजन लिया है कि वो देखिए इस भीड़ में सब स्वपूरित थे, किसी को कोई दिशा निर्देश नहीं दिया गया है।
हमें भी कोई दिशा निर्देश नहीं दिया गया। अगर लोगों ने धार्मिक भावना आकर के अपने अंतर मन से ये कार्य किया है तो ये निंदनीय है, लेकिन उनकी भावना गलत नहीं है। उनकी भावना कोई हिंसा करने की नहीं है, उनकी भावना है जीव दया की। अगर आंदोलनकारियों पर कार्रवाई की गई, पुलिस कार्रवाई की गई, तो आपका विरोध उससे रहेगा? ज्यादा कर क्या सकते हैं? उससे ज्यादा क्या कर सकते हैं? जेल में भर दो, उससे अच्छा क्या होगा? किसी जीव को बचाने के लिए अगर जेल में भी जाना पड़े तो उससे अच्छा क्या होगा? अपना सौभाग्य होगा कि गाय माता के लिए, इन कबूतरों के लिए हम साधु संतों को अगर जेल में भी जाना पड़े तो ये हमारा सौभाग्य होगा, इसमें कोई आपत्ति नहीं है। लेकिन मैं फिर से कह रहा हूँ, यहाँ किसी भी व्यक्ति ने लोगों को हाथ में नहीं लिया है। इन लोगों ने लाठीचार्ज किया। हमने प्रेम से, संवेदनता के साथ कायदे को ध्यान में रख के काम किया है। आपण पाहतोय दादरमध्ये जैन समाज आक्रमक झालेला आहे। कबूतरखाना बंदी विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येते। मुंबई महापालिकेनं ताडपत्रीच्या शेडनं दादरमधील कबूतरखाना बंद केला आणि या बंद केलेल्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समाज आक्रमक झालेला आहे। आक्रमक भूमिका जैन समाजाकडून घेण्यात आलेली आहे। जैन समाजाच्या नागरिकांनी आणि पक्षीप्रेमींनी आज कबूतरखान्याच्या शेडवर एक प्रकारे हल्लाबोल केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। दादर कबूतरखान्यासमोर खरं तर जैन मंदिर आहे आणि आज सकाळच्या सुमारास मंदिरातील प्रार्थना केल्यानंतर अचानक हे नागरिक रस्त्यावर उतरले। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यांसंदर्भात प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पथकाकडून दादर येथील कबूतरखान्यावर शेड लावण्यात आलं होतं। तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कबूतरखान्यात पक्ष्यांना खाणं टाकणाऱ्या लोकांवर मुंबई महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली होती आणि दादरमधील प्रसिद्ध कबूतरखान्यावर काही दिवसांपूर्वी खरं तर ही शेड लावण्यात आली। तीच शेड या नागरिकांनी जैन समाजाकडून काढून टाकण्यात आलेली आहे। आज सकाळी दादरमधील जैन मंदिरात झालेल्या प्रार्थना सभेनंतर अचानक एक मोठा जमाव रस्त्यावर उतरला असल्याचं पाहायला मिळतंय। या पुरुष महिलांचा समावेश असलेल्या जमावानं थेट कबूतरखान्याच्या दिशेनं खरं तर कूच केली। यावेळी पोलिसांनी जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र पोलिसांना देखील धक्काबुक्की करत या जमावानं थेट कबूतरखान्याच्या दिशेनं धाव घेतली आणि मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं बंद करण्यात आलेला कबूतरखाना खुला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। यावेळी शेडची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न या नागरिकांनी केला असल्याचं पाहायला मिळतंय। दादरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। जैन समाज आणि पक्षीप्रेमी संघटनांनी आक्रमक भूमिका है और जल्दी से चालू होना ही चाहिए। बस यही हमारी मांग है, दूसरी कोई मांग नहीं। दाना पाणी मिळणार चाहिए। लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय। कोर्टाकडे सुद्धा हा निर्णय, हिंदी में बोला, हिंदी में। कोर्ट में ये सारा डिसीजन पेंडिंग है। सब हमारे पास पूरा प्रूफ है और पूरा प्रूफ हमारे साथ है और केईम हॉस्पिटल का रिपोर्ट भी हमारे साथ है, नायर हॉस्पिटल का रिपोर्ट भी हमारे साथ है। सभी पब्लिक हॉस्पिटल जो है उनका रिपोर्ट आरटीओ हमारे साथ है। इसलिए ये जो पूरे बहुत साल से इधर ये कबूतरखाना है वो सभी हिंदू समाज, सभी जीवदया प्रेमी हमारे साथ है। कल ये इधर तो हम दर्शन करने के लिए आए थे, बजरंग दल जैसी हर एक संस्था हमारे साथ में है। इधर तो हम दर्शन करने के लिए आए थे, लेकिन ये सब आदमी को देखकर ऐसा लगा कि इधर बहुत बड़ा जुगाड़ हो गया है। हमने भी बहुत विवेक से सभी को समझाया है और आगे की कार्यवाही जो हो रही है उनके बाद आगे का हम निर्णय लेंगे। अभी जो दिख रहा है अभी ये ट्रेलर है, हमको लगता है पिक्चर नहीं बताना पड़ेगा, लेकिन हमारे साथ जो हिंदू समाज है, हमारे साथ पूरे हिंदू समाज वो हमारे साथ है। जीवदया प्रेमी हमारे साथ है। मुंबई में अलग अलग जगहों पे आप जाके इसी तरीके से अपना रोज बताओगे क्या? हम कोई रोष नहीं दिखाते हैं, हम केवल अपने मन में रहे हुए जो जीव दया का भाव है वो प्रकट करते हैं। वो पूरे हिंदुस्तान के
ये हमारी संस्कृति को प्रकट करना है, यही हमारा धर्म है। दाना पानी मिलना चाहिए, पानी मिलना वही हमारी चाहिए। एक विनती है। एक ही हर एक जीव को दाना पानी मिलना चाहिए, वही हमारी विनती है। हर एक जीव को दाना पानी मिलना सरकार से चाहिए, हमारी यही विनती है। वही मांगे, दूसरा कोई मांग नहीं है और बाकी कुछ नहीं बोलना। चलो चलो साहेब चलो। आणि आता थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, नेमकं काय घडतंय आता? पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे? आता आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांनी संपूर्ण जो कबूतरखाना आहे त्या कबूतरखान्याच्या इथे बंदोबस्त लावला आहे. काही महिला ज्या अजूनही आंदोलन करताना आपल्याला आतमधल्या बाजूला दिसत आहेत त्या अजूनही आतमधल्या बाजूला या ठिकाणी असलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. कबूतरखान्याचा रस्ता पोलिसांच्या वतीनं थोडासा सुरू करण्यात आलेला आहे, परंतु अजूनही काही आंदोलनकर्त्या महिला ज्या आहेत त्या आतमध्ये बसलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. कबूतरखान्यावर पुन्हा एकदा यायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतो आहोत की मागची जी बाजू आहे कबूतरखान्याची, त्याच्या मागच्या बाजूला हळूहळू कबूतर जे आहेत ते पुन्हा एकदा यायला सुरुवात झालेली आहे. पोलिसांनी आता या संपूर्ण कबूतरखान्याला घेराव घातलेला आपल्याला बघायला मिळतो आहे आणि आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्याकडून हा रस्ता मोकळा करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. पुन्हा एकदा कबूतरखान्यामध्ये कबुतरांना दाणे टाकलेले, ज्वारी टाकलेली आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा कबूतरखान्यात कबूतर परत आलेले या ठिकाणी बघायला मिळत आहेत. त्यामुळे आता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर टाळ्या वाजवल्या. जवळपास 4 दिवस झाले या कबुतरांना खायला मिळालं नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं आणि परिणामी ते अत्यंत अस्वस्थ झालेले होते. अनेक जण आपल्याला आंदोलनाच्या दरम्यान रडताना सुद्धा बघायला मिळाले. त्यामुळे आज त्यांच्या वतीनं ताडपत्री जी इथं लावण्यात आलेली होती, ज्यामुळे कबूतर या ठिकाणी येऊन बसणार नाही असं बघितलं जात होतं. आता मात्र आपण पाहतो आहोत की पुन्हा एकदा कबूतरखान्यामध्ये कबूतर परतलेली आहेत आणि कदाचित यापैकी काही कबुतरांना खायला मिळालं नाही. त्यामुळे आता कॅमेराची भीडभाड न बाळगता किंवा माणसं एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळ असताना सुद्धा कबूतर या ठिकाणी आपल्याला ज्वारी खाताना दिसत आहेत. आनंद झालेला आहे आंदोलनकर्त्यांना, ज्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि कबुतरांचा हा कबूतरखाना त्यांनी खुला केला आहे. परंतु दुसरीकडे एक मोठा प्रश्न असा निर्माण झालाय की शासनानं कालच या कबुतरांना खाऊ घातलं जाईल असं सांगितलेलं असताना सुद्धा आज आंदोलनकर्त्यांनी एवढा उग्र पवित्रा का घेतला? खरं तर शासनाच्या वतीनं असं सांगण्यात आलं की कोर्टामध्ये कबूतरखाने बंद करण्याच्या संदर्भामध्ये जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार हे इंटरव्हीन करेल, राज्य सरकार त्यांची भूमिका मांडेल आणि त्यात अशा पद्धतीनं जे आहे निर्णय झालेला असताना सुद्धा हे आज आंदोलन इतकं उग्र का झालं? आंदोलन करण्यामध्ये आपण पाहिलं की महिलाच मोठ्या प्रमाणावर सहभागी होत्या. पुरुष मंडळी जे आहे ते बऱ्यापैकी या ठिकाणी नव्हती. मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता आणि आता हळूहळू आंदोलनकर्त्यांनी जो रस्ता अडवून ठेवलेला होता तो पोलिसांच्या मदतीनं मोकळा करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण खरं तर याला काय म्हणावं हे कळत नाहीये मला, कारण या कबूतरखाने बंद करण्याची मोहीम एकीकडे सुरू असताना आता कबुतरांना पोलिसांचं प्रोटेक्शन जे आहे ते मिळताना या ठिकाणी बघायला मिळत आहे.